नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक अशी कथा ज्यामध्ये माझा मित्र आणि त्याचे 3 मित्र असे चौघेजण बाहेर शिक्षणासाठी गेले असता त्यांच्यासोबत ही घडलेली घटना आहे आणि ही घटना एकदम सत्य घटना आहे. तर मी आज तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे. त्यामध्ये माझा मित्र राजू, त्यांचे 3 मित्र अजय, दिनेश, दीपक हे चौघेजण पुढील शिक्षणासाठी पुण्याला गेले असता ते कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतला आणि हॉस्टेलमध्ये राहू लागले. पण त्यांचं हॉस्टेल आणि कॉलेजमधलं अंतर थोडे लांब होते, त्यामुळे ते कॉलेजच्या जवळपास कुठेतरी रूम शोधण्याचा प्रयत्न करत होते. असे 1-2 महिने ते हॉस्टेलमध्ये काढले असता त्यांना एक राजू आणि अजय हे दोघंजण रूम शोधण्यासाठी त्यांच्या कॉलेजच्या आसपास इतर ठिकाणी बघू लागले. तर त्यांना एक पडीक अशी रूम मिळाली. तिथे ती 3 BHK रूम होती आणि कोणी राहत पण नव्हतं. तर त्यांनी विचारपूस केली असता ते सांगितले की रूममध्ये कोण राहत नाही, आम्ही मालकाशी बोलून तुम्हाला रूमबद्दल फोन करू. तसेच राजू आणि अजय आपल्या हॉस्टेलला आल्यानंतर त्यांनी दिनेश आणि दीपकसोबत बोलणे केले की आपल्याला एक 3 BHK असं एक मोठा रूम मिळालेली आहे. पण ते संध्याकाळपर्यंत सांगणार होते, त्यामुळे ते हॉस्टेलमध्ये आपले जेवण खाऊन करून झोपी गेले. सकाळी त्यांना त्या रूम मालकाकडून कॉल येतो की तुम्हाला रूम हवी असेल तर मिळेल आणि तुम्ही आजच्या आज इथे सर्व सामान घेऊन येऊ शकता. ते अजय आणि राजूला आनंद झाला. त्यांनी लगेच दिनेश आणि दीपकला सांगितले की अशी रूम आहे आणि मग ते चौघे पण गेले, रूम बघून आले आणि रूम बघितल्यानंतर त्यांना रूम आवडली. आजूबाजूलाही छोटे मोठे असे लॉज होते आणि रूम पण होते आणि ही एक मोठी रूम होती. 3 बेडरूम होते, हॉल, किचन सर्व होता. पण बरेच दिवस बंद असल्यामुळे थोडी रूम तर कलकड होती, धुरला विरला बसलेला होता. तर ते सर्व साफसफाई करण्याचे ठरवले. ते अगोदर सर्व रूम साफसफाई केले. मालकाने सर्व रूमच्या जे नको असलेल्या वस्तू एक कपाटामध्ये लॉक लावून ठेवला आणि मग ते मालक तिथून निघून गेला. चौघंही आपापला सामान आणून प्रत्येकाने वेगवेगळ्या रूममध्ये सामान ठेवला. राजू आणि अजय एक रूममध्ये राहू लागले, दिनेश एक सेपरेट रूममध्ये आणि दीपक एक रूममध्ये राहू लागला. असे काही दिवस गेले असता त्यांना आपले नेहमीप्रमाणे जेवण करताना त्यांच्या एक प्लेट आणि एक डिश फुटली त्यांच्या हातून. तर आता फुटले, मला मार्केटला आणायला जा असे राजू आणि अजयने सांगितले दिनेशला. तर दिनेश बोलला की जाऊ द्या, कशाला जायचं. तर ते मालकाने आपले कपाटाला लॉक लावताना त्याने त्या कपाटामध्ये प्लेट आणि वाट्या आणि चमचे सर्व सेट होते. तर त्याने विचार केला की मालक तर इथे येत नाही, बरेच दिवसानंतर येतो, म्हणून त्यांनी तो कपाट आणि आपले स्क्रूड्रायव्हरने ओपन केला बाहेरून दरवाजा. लॉक काय ते खोलला नाही आणि त्यातून त्याने डिश आणि चमचे वाट्या सर्व घेतल्या वापरण्यासाठी. असे 1-2 दिवस ते वापरत होते आणि एकदम असे जुनेच होते भांडी, त्यामुळे एवढं त्याच्याकडे लक्ष दिलंच नाही. आणि मग काही दिवसानंतर त्यांच्यासोबत असे काही घडायला लागले की ते झोपले असताना त्यांच्या किचनमध्ये भांडी पडू लागली, कधी गॅस चालू राहू लागला, तर कधी लाईट ब्लिंक करायला लागली. पण त्याही या गोष्टीकडे दुर्लक्ष केला. असेच एक दिवस राजू आणि अजय मार्केटमध्ये गेले असता दिनेश आणि दीपक रूममध्ये होते आणि नंतर मग दिनेश आणि दीपक पण कॉलेजला निघून गेले आणि अजय आणि राजू आपल्या सामान सर्व घेऊन रूममध्ये आले. रूममध्ये आल्यानंतर ते पाहतात तर काय की रूममध्ये गॅस कोणतरी चालूच ठेवून गेला होता. त्यांनी लगेच दिनेश आणि दीपकला फोन लावला की तुम्ही इतके निष्काळजी कसे राहू शकता की तुम्ही गॅस चालू ठेवून गेलात. तर दिनेश आणि दीपक विचार केला की आपण तर आज गॅस पेटवलाच नाही, तर गॅस चालू ठेवून कोण गेला. तर या गोष्टीकडे पण दुर्लक्ष केला. असेच काही 2-3 दिवस गेले. 2-3 दिवसानंतर एक दिवस दिनेश आपल्या घरी गेला होता. तो 2-3 दिवसानंतर परत येणार होता आणि हे तिघे राजू, अजय आणि दीपक हे तिघेजण मार्केटमध्ये घरातील काही सामान आणण्यासाठी गेले होते. तर तिकडून दिनेश आपला गावावरून आला आणि पाहतो तर काय रूम एकदम ओपन, दरवाजा सर्व उघडा, रूममध्ये लाईट बीट सर्व चालू. तो दिनेशने राजूला फोन केला की तुम्ही एवढा रूम सर्व लाईट बीट चालू ठेवून कुठे गेला. तर राजूला आम्ही रूम लॉक करून मार्केटला आलो आहे. पण दिनेश पाहतो तर काय रूम एकदम दरवाजा उघडा आहे, लाईट चालू आहे, सर्व चालू आहे. तो पूर्ण रूममध्ये राऊंड मारून आला की चोरी बिरी तर झाली नाही ना, हे सर्व बघून आला. आणि जसा तो रूमच्या बाहेर येऊन उभा राहिला तसे राजू, अजय आणि दीपक हे तिघे पण मार्केटमधून परत आले. तर तेवढ्यात दिनेश मागं वळून बघते तर रूमला लॉक. तर तो बोलते की मी आत्ता रूममधून जाऊन आलो. राजू, अजय बोलते की तू वेडा झालास काय,
की एवढे रूममध्ये जाऊनच रूम लॉक कोणी केली. तर दिनेश त्यांना सांगत होता की मी तुम्हाला इथून सांगू शकतो की रूममध्ये कुठली वस्तू कुठे आहे आणि कुठली लाईट चालू आहे, कुठली लाईट बंद आहे. हे सर्व ऐकून ते तिघे पण चकित झाले की हा कसा सर्व सांगू शकतोय, हा तर 4-5 दिवस इथे नव्हता. आणि मग अजयकडं जी चावी होती त्याने आपली रूम उघडली आणि तो आतमध्ये गेला. तर पाहतो तर काय, जसे दिनेश सांगत होता की कुठल्या रूममध्ये लाईट चालू आहे, कुठल्या रूममध्ये लाईट बंद आहे, कुठली वस्तू कुठं आहे, सर्व जिथेच्या तिथे होते. हे बघून तिघं पण घाबरले की असं कसं झालं. पण त्याही ऐकल्याचं न ऐकलं करून दुर्लक्ष त्या गोष्टीकडं केला. असेच परत काही दिवस गेले. एक दिवस राजू अजय रूममध्ये असताना दिनेशच्या फोनवर अननोन नंबरवरून फोन आला. आणि फोनवर पहिले तर काहीच कोण काय बोलत नव्हता. नंतर काही वेळाने पुन्हा एकदा फोन आला आणि त्यातून एक असा भयानक असा आवाज आला की तुम्ही सर्व ही रूम सोडून जा, तुम्ही सर्व ही रूम सोडून जा, नाहीतर मी तुम्हाला मारेन. असे कॉल त्यांना येऊ लागले. त्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं की कोणी कॉलेजमधला कोणी मस्करी करत असेल. असे परत दिवस गेले. एक दिवस दीपकच्या पण मोबाईलवर कॉल आला नाही, असा भयानक असा महिलेच्या आवाजाने ती बोलली की तुम्ही इथून निघून जा, आमची सर्व ही रूम आमची आहे, तुम्ही सर्व सोडून जा. हे सगळं समजल्यानंतर अजय एक दिवस त्यांना सांगत होतो की मी रूममध्ये असताना मला किचनमध्ये कोणतरी मला बघतोय असा मला नेहमी भास व्हायचा, पण मी तुम्हाला काही सांगितलं नाही, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केला. हे समजल्यानंतर त्यांनी लगेच घरमालकाला फोन केला आणि त्यांना सगळे हकीकत सांगितले की असं असं आमच्यासोबत घडत आहेत, आम्ही बाहेर असताना गॅस चालू राहत आहे. तर घरमालकाने सांगितला की तुम्ही त्या घरात काही छेडछाड केलीत, कुठल्या वस्तूला का हात लावलात. तर राजू म्हणाला की आम्ही त्या कपाटामधले भांडी सर्व घेतली वापरण्यासाठी तुम्हाला न सांगता. तर तो मालक बोला की तुम्हाला मी सांगितलं होतं की कुठल्याही वस्तूला हात लावू नका, तरी तुम्ही हात लावलात. तर त्यांनी त्या घराची कथा सांगितली की या रूममध्ये एक जोडपा राहत होता आणि गॅस चालू राहिल्यामुळे गॅस स्फोटामध्ये दोघांचा मृत्यू झाला. आणि बरेच वर्षापासून त्या रूममध्ये कोण राहत नव्हता. कोणी आलं तरी 1-2 महिने राहून तिथून निघून जायचा आणि सांगायचं की ती रूम बरोबर नाही. तर तुम्ही एवढे 2-3 महिने राहिलात तर मला वाटलं सर्व काही ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला काही सांगितलं नाही. हे सर्व ऐकल्यानंतर तिघांचं पण असं घामाघूम होऊन बसून राहिले आणि आजची रात्र कशी काढायची हा त्यांच्यासमोर प्रश्न पडला. आणि ते चौघे पण अख्खी रात्र बेडवर बसून काढली त्याने. आणि त्यांनी सांगत होते की राजू की रात्री 1-2च्या सुमारात एक कावळा येऊन चिमणीवर बसला होता, आपल्या त्या घराच्या चिमणीवर, आणि काव काव करत आमच्या चौघांकडे बघत होता. तो 2 तास आमच्याकडे बघत आणि मग तिथून निघून गेला. आणि हे सर्व आम्ही पाहत होतो आणि आम्ही काही करू शकत नव्हतो. आणि जशी सकाळ झाली तेव्हा सर्वांनी सर्व वस्तू त्यांच्या गोळा केल्या आणि सरळ दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट झाले. नंतर ते काही दिवसानंतर तिथे दुसरे कॉलेजचे स्टुडंट राहायला आले, सिनियर ज्युनियर. तर त्यांच्यासोबत घडलं की एक दिवस त्यांचा सिलेंडर चालू राहिला आणि त्यांच्यामध्ये एक सिगरेट ओढणारा होता. तर गॅस चालू असताना सिगरेट त्याचा काही लक्ष गेला नाही. सिगरेट ओढत असताना घरामध्ये ब्लास्ट झाला. त्यांचं काय झालं असेल त्याचा अंदाज तुम्ही लावू शकता. अशी एक घटना आहे. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर पण शेअर करा.